अक्कलकोटमध्ये खरंच अनुभव येतात का? स्वामी समर्थ रिअल भक्तांचे अनुभव. आज आपण बोलणार आहोत अक्कलकोटबद्दल आणि स्वामी समर्थ महाराजांबद्दल. एक असा विषय ज्याबद्दल अनेक लोक फक्त ऐकत नाहीत, तर स्वतः अनुभव घेतल्याचं सांगतात. प्रश्न 1. अक्कलकोटमध्ये गेल्यावर लोकांना काय जाणवतं? उत्तर: अनेक भक्त सांगतात की अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवल्यावरच मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. जणू काही वर्षांपासूनचा ताण हलका होतो. कोणी म्हणतं इथे गेल्यावर विचार थांबतात. कोणी म्हणतं मनातली भीती कमी होते. प्रश्न 2. स्वामी समर्थ महाराजांबद्दल लोकांचा विश्वास इतका का आहे? उत्तर: लोक सांगतात की महाराज फक्त संत नव्हते, तर लोकांच्या मनातलं आधीच ओळखणारे होते. स्वामी समर्थ यांच्याबद्दल अनेक अनुभव सांगितले जातात, ज्यात लोकांना असं वाटलं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी आधीच दिलं आहे. प्रश्न 3. लोक अडचणीच्या वेळी अक्कलकोटला का जातात? उत्तर: कारण अनेक लोकांचा अनुभव आहे की जेव्हा कुठेही मार्ग दिसत नाही, तेव्हा अक्कलकोटमध्ये गेल्यावर मन शांत होतं. कोणी नोकरीसाठी जातं, कोणी आजारातून मुक्तीची आशा घेऊन जातं, कोणी फक्त मन हलकं करण्यासाठी जातं. प्रश्न 4. हे खरंच चमत्कार आहेत का? उत्तर: इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. लोक याला चमत्कार म्हणतात, पण काही जण याला श्रद्धा आणि मानसिक शांती म्हणतात. पण एक गोष्ट सगळे मान्य करतात, की अक्कलकोटमध्ये गेल्यावर माणसाचं मन बदलतं. प्रश्न 5. सगळ्यात मोठा अनुभव कोणता मानला जातो? उत्तर: सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे मन शांत होणं. कारण जेव्हा मन शांत होतं, तेव्हा माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. आणि अनेक लोक सांगतात की त्यांच्या आयुष्यातील कठीण काळात त्यांना इथूनच बळ मिळालं. शेवटी एकच गोष्ट अनेक भक्त सांगतात, की अक्कलकोट हे फक्त एक ठिकाण नाही, तर एक भावना आहे. आणि त्या भावनेमध्येच स्वामी समर्थ यांचा विश्वास, श्रद्धा आणि आधार लोकांना जाणवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर अशाच आणखी भक्तिमय अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.